नाताळच्या पूर्वसंध्येलाच युद्धभूमीवरच्या कडाक्याच्या थंडीत वॉल्टर किर्चॉफ नावाच्या जर्मन सैन्यातील एका अधिकाऱ्याच्या मनात अचानक गाणं म्हणायची उर्मी निर्माण झाली. ते गाणं होतं, हेच ते गाणं जे 96 वर्षांपूर्वीच्या नाताळच्या पूर्वसंध्येला फ्रान्स ग्रुबेर आणि जोसेफ मोहर यांनी तयार केलेलं नाताळचं आनंद गीत. वॉल्टरने ते प्रथम जर्मनमध्ये आणि नंतर इंग्रजीमध्ये गायलं. गाणं ओळखीचं असल्याने ब्रिटिश सैनिकांनीही उत्स्फूर्तपणे त्याच्या सुरात सूर मिसळून गायला सुरुवात केली. एकामागून एक गाणी दोन्ही सैन्य गात होती. एकमेकांना मारायला आसुसलेली दोन वेगवेगळ्या देशांची माणसं वेगवेगळ्या भाषेत एकच आनंदगीत गात होती. एक आगळा वेगळा सुरोत्सव त्या युद्धभूमीवर सुरू होता.